तर नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। नागपुरातील अनेक ठिकाणी पाणी साचलंय। पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। अनेकांच्या घरात पाणी शिरलं, रस्ते जलमय झालेले आहेत। राज्यभरात पावसानं चांगलाच जोर धरलाय। विदर्भात आज रेड अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान नागपुरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय। नागपूर शहरातील मुख्य रस्त्यात आणि चौकात सुद्धा पाणी भरल्याचं दिसतंय। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। संजय, नागपुरात नेमकी काय परिस्थिती? सौरभ, आपल्याला माहिती आहे काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सतत पाऊस पडतो आहे। जराही उसंत मिळत नाही आहे। आत्ता या क्षणी पाऊस पडतो आहे। आम्ही नरेंद्रनगर अंडरब्रिजच्या समोर आहोत आणि आपण माझ्या मागे पाहू शकता की पुलाच्या खाली पाणी आल्यामुळे रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी त्या साईडला बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे। एरवी आपल्याला माहिती आहे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असतो। इथनं ट्रक्स आणि दुचाकी चारचाकी सगळ्या वाहनांची वर्दळ असते, पण आज इथे एकही वाहन दिसत नाही आहे, कारण पुलाखालून पाणी वाहत आहे दोन्ही बाजूनी आणि आपल्या मागे ट्रक्स लावून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। अशीच परिस्थिती कित्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। याच पुढे आपल्याला माहिती आहे मानेवाडा, बेसा, घोगली हे सगळे ह्या सगळ्या वस्त्या आहेत जिथे पाण्याचा सकाळी फार मोठं पाणी साचल्यामुळे जागोजागी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, घराघरामध्ये पाणी शिरल्याचं दृश्य आपल्याला सकाळी पाहायला मिळालं। त्याच्याच पुढे पिपळा गावामध्ये कित्येक लोकांना खोलगट भागातून बाहेर काढून सुरक्षित स्थानी हलवण्यात आलं। आत्ता आपण जेव्हा बोलतो आहे त्याच वेळेला इथून सुमारे 40 किलोमीटर दूर कामठी तालुक्यातील खेडी गावामध्ये एक रेस्क्यूचा प्रयत्न सुरू आहे। तिथे पथक पाठवण्यात आलेलं आहे। गावातील काही ठिकाणी काही घरामध्ये पाणी शिरल्यामुळे तिथल्या लोकांना तिथनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे। ते पण आपण व्हिज्युअल्स आपल्या प्रेक्षकांना दाखवूच। पण आत्ताची परिस्थिती ही आहे की पाऊस सतत सुरू आहे, पाठ सोडायला तयार नाही आहे। पूर्व विदर्भामध्ये आज नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे। आणखी 2 दिवस हीच परिस्थिती राहणार आहे। आणि आपल्याला सांगायला गेलं तर सकाळी आपण बघितलं नागपूर विमानतळाच्या समोर जो ॲप्रोच रोड आहे त्याच्या दोन्ही बाजूला तलाव साचला होता। पाण्यामुळे प्रवाशांना येता येणं शक्य झालं नव्हतं आणि त्याच्यासमोर प्राईड हॉटेल आणि सोनेगाव पोलीस स्टेशनच्या समोर 4 फूट पाणी रस्त्यावरती होतं। वाहतूक अत्यंत संथ गतीने जात होती। आताही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही आहे। सौरभ, निश्चितच आणि आपल्याला दृश्यांमध्येच दिसू शकते तुम्ही सुद्धा मुसळधार पावसात उभे आहात संजयजी। एकूणच जर आपण बघितलं नागपुरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची देखील घटना घडलेल्या आहेत। हो, अत्यंत बिकट परिस्थिती त्या वस्त्यामधल्या लोकांना त्याचा अनुभव येतो आहे। आपण हे बघितलं सकाळी की ज्या पद्धतीनं वर्धा रोडच्या जवळ जी उच्चभ्रू लोकांची वसाहत समजली जाते, म्हणजे कन्नमवार नगर झालं, त्याच्या आजूबाजूचा परिसर झाला, त्या ठिकाणी सुद्धा घराघरामध्ये पाणी शिरलं होतं, रस्त्यामध्ये पाणी साचलं होतं। लोकांना अघोषित कर्फ्यूचा सामना करावा लागत होता। संचारबंदी लागू झाल्यासारखं लोक सकाळपासून कामाला गेले नव्हते, कार्यालयात गेले नव्हते। तशीच काहीशी परिस्थिती कित्येक अन्य ठिकाणीमध्ये आहे। आणि सखोल आणि जे काही खोलगट भाग आहेत तिथे वस्त्यामध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांची खूपच तारंबळ उडालेली आहे। घरामध्ये पाणी शिरलं आहे, फर्निचर आणि किचन या सगळ्याचे जे साहित्य आहेत त्याच्यामध्ये त्यांना ते कुठेतरी वाचवून त्यांना पहिल्या मजल्यावर किंवा त्यापुढे जाऊन सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय। निश्चितच संजय, आपण बघतोय प्रचंड पाऊस आहे, तुम्ही सुद्धा भर पावसात रिपोर्टिंग करताय। काळजी घ्या। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। धन्यवाद।